नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशनच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच काय? उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्याला उद्गारार्थी चिन्ह आहे. हाऊ वॉक्स. बघा इथं जिथं शेवटी उद्गारार्थी चिन्ह आहे त्याला काय म्हणायचं? उद्गारार्थी वाक्य म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बघा आता या वाक्यामध्ये जरी नाही शेवटी फुल स्टॉप आहे, पण या इथं अलास असा शब्द आला, हुर्रे असा शब्द आला, इथं सुद्धा काय असे अलास, हुर्रे, ओ असे शब्द आले किंवा हाऊ नाईस टू सी यू, तर इथं काय असतं? उद्गारार्थी चिन्ह असतं. लक्षात ठेवा. माय गॉड, ओ माय गॉड, आहे की नाही? इथं उद्गारवाचक चिन्ह असतं, शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. लक्षात ठेवा. आणि उद्गारार्थी वाक्याचं आपल्याला आता काय करायचंय? इनडिरेक्ट नॅरेशन. काय करायचंय? इनडिरेक्ट नॅरेशन, इनडिरेक्ट स्पीच. अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. इथं तुम्हाला मागच्या वेळेस तरी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये तरी सेट टू च्या ऐवजी एक आस्क वापरला किंवा टोल्ड वापरा किंवा रिक्वेस्टेड वापरा किंवा वार्न वापरा, ऑर्डर वापरा, म्हणजे त्यावेळेस आपण थोडंफार कन्फ्युज होऊ शकत होतो. इथं कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नाही. इथं फक्त एक्सक्लेम्ड. सेड असेल, सेट टू असेल तर काय करायचं? फक्त एक्सक्लेम्ड. एक्सक्लेम म्हणजे उद्गारला, बस एक्सक्लेम. मग भीती असेल तर एक्सक्लेम्ड विथ फिअर. आनंद असेल तर एक्सक्लेम्ड विथ जॉय किंवा एक्सक्लेम जॉयफुली म्हटलं तरी सुद्धा चालेल. एक्सक्लेम्ड जॉयफुली. आनंद असेल तर एक्सक्लेम जॉयफुली किंवा दुःख असेल तर एक्सक्लेम सॅडली. ओके. एक्सक्लेम विथ सॉरो, दुःखाने वगैरे असं आपण म्हणू शकतो. तर स्पर्धा परीक्षेमध्ये बघा क्लर्क, टायपिस्ट, एमपीएससी, तलाठी, एमईएससी, एमपीएससी कंबाईन, एमपीएससी पीएसआय वगैरे विचारलेले प्रश्न आहेत. अतिशय सोपे प्रश्न आहेत. एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी आपल्याला दॅटचा वापर करायचा आहे. कशाचा वापर करायचा आहे? दॅटचा. अतिशय सोपं आहे. फक्त दॅटचा वापर करा. आणि दॅटचा वापर हा फक्त कुठं कुठं होतो? असर्टिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये दॅटचा वापर होतो. इंटरॉगेटिव्ह असेल तर व्हर्बल असेल तर इफ वेदर, आणि डब्ल्यूएच असेल तर डब्ल्यूएच शब्द वापरतो. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आताच आपण पाहिलं टू किंवा नॉट टू चा वापर करायचा कंजंक्शन म्हणून. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण काळात पहिल्या वाक्यात बदल करत नव्हतो, बरोबर आहे? इथं मात्र काळामध्ये बदल करायचा. आणि प्रश्नार्थक वाक्याचा आपण काय करून घ्यायचो? साधं वाक्य करायचो. म्हणजे प्रश्न न ठेवता साधं करायचं. मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये इनडिरेक्ट नॅरेशन मध्ये प्रश्नचिन्ह नसतं, उद्गारार्थी चिन्ह नसतं. लक्षात आलं? दुसऱ्याला सांगताना आपण उद्गारार्थी चिन्ह वापरायचं नाही. मग आपल्याला उद्गारार्थी वाक्य असेल तर साधं करायचं. जसं प्रश्नाचं आपण साधं करत होतो तसं एक्सक्लेमेटरी वाक्याचं साधं करायचं, मग त्याच्या काळामध्ये बदल करायचा. म्हणजे ही वॉक्स व्हेरी स्लोली आहे ना, तर याचं आपण काय करायचं? बघा, ही वॉक्स व्हेरी स्लोलीचं याचं पहिल्यांदा हे चेंज करायचं. ही वॉक्स व्हेरी स्लोली. हाऊचा बदल करायचा व्हेरी स्लोली असं करायचं. बघा, ही वॉक्स घेतलं आणि व्हेरी स्लोली. हाऊ स्लोली फक्त एवढंच राहिलं ना. इट इज व्हेरी स्लोली करायचं. मग काय करायचं? इट इज व्हेरी स्लोली. बघा, हाऊच्या वाक्य जर असेल तर त्याच्यामध्ये अ नसतो. लक्षात ठेवा. काय नसतो? अ नसतो. म्हणजे ही वॉक्स व्हेरी स्लोली असेल. आता हाऊ नाईस टू सी यू. इट इज व्हेरी नाईस टू सी यू. काय? हाऊ नाईस टू सी यू. इट इज असं यायला पाहिजे. मग इट इज व्हेरी नाईस. इट इज घ्यायचं, व्हेरी नाईस टू सी यू असं करायचं याच्यामध्ये. आता व्हॉटचा जर बदल असेल, व्हॉट अ ग्रेट फॉल असं आहे ना, मग व्हॉट अ ग्रेट फॉलच्या नंतर मग इट इज टाकून घ्यायचं जर काही नसेल तर. बघा, शेवटी जर कर्ता आणि क्रियापद नसेल तर काय करायचं? इट इज टाकून घ्या. आणि मग याचा बदल काय करायचं? इट इज अ व्हेरी ग्रेट फॉल. इट इज अ व्हेरी ग्रेट फॉल असं वाक्य करून घ्यायचं. म्हणजे उद्गारार्थी वाक्याचं काय करून घ्यायचं? साधं वाक्य करायचं आणि मग त्याच्यामध्ये बदल करायचा. अदरवाईज बदल करायचा नाही. अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. मग सांगा, ही सेड आहे. इथं ही सेड आहे, इथं काय करायचं? ही एक्सक्लेम. आणि कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचे. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा हे सगळे काढून टाकायचं. आणि इथं काय करायचं? ही एक्सक्लेम्ड. एक्सक्लेम दॅट. ही एक्सक्लेम दॅट एवढंच येईल. याचं सुद्धा काय येईल? ही एक्सक्लेम दॅट. ही एक्सक्लेम, एक्सक्लेम, एक्सक्लेम सगळ्या ठिकाणी एक्सक्लेम्ड येईल. लक्षात ठेवा. उद्गारार्थी वाक्याचं सेट किंवा सेट टू च्या ऐवजी एक्सक्लेम्ड करायचं. काय करायचं? एक्सक्लेम करायचं. आता ही वॉक्स व्हेरी स्लोली आहे ना, मग ही सेट, ही वॉक्स व्हेरी स्लो. आता हिचा बदल काय होईल? हीच होईल. आणि वॉक्सचा बदल काय होईल? वॉक्स. वर्तमान काळी असेल तर भूतकाळी होतो. बघा, वर्तमान काळ असेल, साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ, चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ, आणि डायरेक्ट साधा भूतकाळ तो पूर्ण भूतकाळ करायचा. आणि चालू भूतकाळ तो चालू पूर्ण भूतकाळ करायचा. आणि जर फ्युचर टेन्स असेल तर त्याचा कंडिशनल टेन्स करायचं. म्हणजे शूड, वुड, कुड असं, शालचं शूड, विलचं वुड असं करायचं. मग आता वॉकचा बदल काय करायचं? साधा वर्तमान काळ आहे, याच्यामध्ये काय करायचं?
वॉक करायचं. काय करायचं? वॉक. वॉक्सचं वॉक्ड म्हणजे साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ केलं. आणि व्हेरी स्लोली बघा काहीच बदल केला नाही आपण. काय बदल ते एकदम थोडेसे बदल केले. काय? एक्सक्लेम. सेडच्या ऐवजी एक्सक्लेम केलं, कंजंक्शन म्हणून दॅट घेतलं आणि वॉकच्या ऐवजी काय केलं? वॉक केलं. फक्त शेवटी फुल स्टॉप दिला बस. परीक्षेत आलेले उदाहरण एक लक्षात ठेवा. ही सेड अलास वी हॅव लॉस्ट द मॅच. आपण तो म्हणाला अरे वी हॅव लॉस्ट द मॅच, आम्ही मॅच हारलो. आपण आनंदाने म्हणू का आम्ही मॅच हारलो असं म्हणू का? नाही म्हणा. आपण काय म्हणू? आम्ही दुःखाने म्हणू अरे आम्ही मॅच हारलो. आनंद मॅच जिंकलो तर काय? हुर्रे वी हॅव विन द मॅच. आम्ही काय? आम्ही मॅच जिंकलो असं म्हणू. पण इथं ही सेड अल्लास म्हणजे दुःख झालेले, त्याला दुःख झाले. तर ह्या शब्द जसं आपण प्लीज शब्द रिक्वेस्टेड म्हणून बदल करायचं तसं अल्लास शब्द एक विथ सारो असं घ्यायचं. काय घ्यायचं? विथ सारो. आता सेडचा बदल काय होईल? ही एक्सक्लेम्ड एवढे होणारच आहे. ही एक्सक्लेम्ड विथ सारो. ही एक्सक्लेम विथ सारो. दॅट जसं तसं येणार आहे. वी हॅव लॉस्ट द मॅच. आता पुढचं वाक्य बदलायची गरज नाही आहे का? नाही. पुढचं वाक्य साधंच वाक्य आहे. फक्त या शब्दामुळे हे उद्गारार्थी वाक्य वाटत होतं. याच्यात काय करायचं? दॅट वीचा बदल काय होईल? दे होईल. काय होईल? दे. आणि हॅवचा बदल काय सांगितलं? हॅड. दे हॅड लॉस्ट द मॅच. दे हॅड लॉस्ट द मॅच. आणि शेवटी काय येईल? फुल स्टॉप येईल. बघा एक्सक्लेम विथ सारो करा. ही एक्सक्लेम विथ सारो करा. नाहीतर तुम्ही विथ सारोच्या ऐवजी सारो फुली सुद्धा करू शकता. काय करू शकता? सारो फुली म्हणजे दुःखाने. दुःखानं म्हणजेच एक्सक्लेम विथ सारो म्हणजेच एक्सक्लेम सारो फुली असा त्याचा अर्थ होतो. आला रे आला की काय घ्यायचं? एक्सक्लेम्ड विथ सारो घ्या. जर हुर्रे आलं आनंद झाला तर एक्सक्लेम्ड विथ काय करायचं? एक्सक्लेम विथ जॉय. एक्सक्लेम विथ जॉयचा आपल्याला काय बदल करता येईल? अजून जॉयफुली असा बदल करता येईल. म्हणजे ही एक्सक्लेम बघा कॉमा इन्व्हर्टेड कॉमा हे सगळं काढून टाकायचं. आता आयचा बदल काय होईल? आयचा बदल ही एक्सक्लेम. तो म्हणाला काय? हुर्रे आय हॅव वॉन द मॅच. मी मॅच जिंकलो. मी म्हणजे मी जिंकलो का? नाही. तो जिंकला. मग आयचा बदल काय होईल? ही बदल होईल. काय बदल होईल? ही. आणि हॅव ओनचं काय होईल? हॅड ओन द मॅच. ही हॅड ओन द मॅच. ही हॅड ओन द मॅच. मग आता मला एक गोष्ट सांगा. शेवटी फुल स्टॉप येईल. फक्त काळामध्ये बदल का केला? काळामध्ये बदल तर आपण अगोदर शिकलेलो आहोत. फक्त हुर्रेच्या ऐवजी काय केलं? एक्सक्लेम विथ जॉय. आलास होतं तर काय केलं? एक्सक्लेम विथ सारो करायचं. आता ही सेड ओ अ कार इज स्पीडिंग टू यू. अरे ही काय कार काय येते? तुझ्यावर येते. मग तुझ्यावर येते म्हणजे तू मुलगा असेल किंवा मुलगी असेल. बरोबर आहे का नाही? मग आता याला काय वाटतं? त्या माणसाला काय वाटली? भीती वाटली. मग एक्सक्लेम्ड विथ काय करायचं? एक्सक्लेम विथ फिअर. एक्सक्लेम विथ फिअर. आणि एक्सक्लेम विथ फिअरचा आपण काय बदल करू शकतो अजून? फिअरफुली. बरोबर. काय? फिअरफुली येते बघा तुम्हाला. ही एक्सक्लेम विथ फिअर दॅट. आणि काय करायचं पुढचं? अ कार इज स्पीडिंग टू यू. इज स्पीडिंगच्या ऐवजी काय होईल त्याच्यामध्ये? इजचं काय होईल बदल? वॉज स्पीडिंग. बाकी काही चेंज होणार नाही. टू यू. यू म्हणजे कोण? तुझ्यावर येते. धावती कार तुझ्यावर धडकेल का काय? म्हणजे तू मुलगा असेल तर ही मी आणि मुलगी असेल तर काय? हरी. हिम किंवा हार दोन्ही येऊ शकतात. मग अ मॅन एक्सक्लेम विथ फिअर दॅट अ कार वॉज स्पीडिंग टू हिम और टू हर. असा बदल होईल याच्यामध्ये. अतिशय सोपं आहे. काही अवघड आहे का? इथं एक्सक्लेम करायचं. आता इथं हॅलो मेरी. आता हॅलो शब्द आला म्हणजे त्याला तू नमस्कार करतोय. काय करतोय? नमस्कार करतोय. हॅलो मेरी. नमस्कार मेरी. ही सेड. तो म्हणाला म्हणजे ही ग्रीटेड मेरी. ही काय? ग्रीटेड मेरी. लक्षात ठेवायचं. एक हॅलो म्हटलं की याचा अर्थ ही ग्रीटेड मेरी. हॅलो सर म्हणजे ही ग्रीटेड सर. ही ग्रीटेड हिज टीचर. लक्षात आलं? हॅलो मेरी ही सेड. आता ही ग्रीटेड मेरी अँड एक्सक्लेम दॅट. आता बघा हाऊ नाईस टू सी यू. ह्या वाक्याचं काय करायला लावलं तुम्ही तुम्हाला? असं जर हाऊचं वाक्य असेल तर त्याचं साधं करून घ्या. व्हॉटचं वाक्य असेल तर ते साधं करून घ्या. मग हाऊचं वाक्य आपण कसं करायचं साधं? हाऊ नाईस टू सी यू.
इट इज व्हेरी नाईस. इट इज व्हेरी नाईस टू सी यू. इट इज व्हेरी नाईस टू सी यू. इट इज व्हेरी नाईस टू सी यू असं करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स करता यायला पाहिजे. ते अतिशय सोपं आहे. मग हाऊ नाईस टू सी यू होतं ना, पुढे काहीच करता आणि क्रियापद नव्हतं, मग आपण इट इज टाकलं आणि मग इट इज घेतलं, हाऊच्या ऐवजी व्हेरी घेतलं आणि नाईस टू सी यू असं घेतलं. सोपं आहे का नाही? इट इज व्हेरी नाईस टू सी यू. आणि मग याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा साधं वाक्य करायचं आणि मग त्याच्या काळामध्ये बदल करायचा. मग काय बदल होईल? अँड एक्सप्लेन दॅट. इटचं इटच राहील. इटचं काय बदल होईल? वॉज. इट वॉज व्हेरी नाईस टू सी यू का? ही ग्रेटेड मेरी अँड एक्सप्लेन. तो मेरीला त्याने तिचं मेरीचं स्वागत केलं आणि म्हणाला तुला पाहून मला खूप आनंद झाला. म्हणजे तिला पाहून, म्हणजे टू सी हरी. काही मेरी ही मुलगी आहे असं म्हटलं तर काय झालं? याच्यामध्ये हर आलं. कळलं का? म्हणजे लक्षात ठेवायचं, साधं वाक्य जर हाऊचं वाक्य असेल तर त्याला काय करायचं? साधं वाक्य. व्हॉटचं वाक्य असेल तरी ते काय करायचं? साधं वाक्य करायचं. मग त्याच्यामध्ये बदल करायचा. सी सेड माय गॉड. सी सेड, ती म्हणाली माय गॉड आय एम डिस्ट्रॉइड. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. म्हणजे ती आनंदाने म्हणेल का मी उद्ध्वस्त झाली असं म्हणेल का? नाही. काय म्हणेल ती? मी काय झाली? मी दुःखाने म्हणेल ती. म्हणजे ही सी एक्सक्लेम. सी एक्सक्लेम कसं उद्गारली ती? सॅडली. कसं? सॅडली. सी एक्सक्लेम सॅडली. माय गॉडचा बदल केला सॅडली, किंवा विथ सॅड केलं तरी सुद्धा चालेल. सी एक्सक्लेम सॅडली दॅट आय एम डिस्ट्रॉइड. मी डिस्ट्रॉय झाले. म्हणजे मी डिस्ट्रॉय झाले का? नाही, ती डिस्ट्रॉय झाली. ती म्हणजे कोण? आयचा बदल काय होईल? शी. आणि एमचा बदल काय होईल मग याच्यामध्ये? वॉज. सी वॉज डिस्ट्रॉइड. सी वॉज डिस्ट्रॉइड. पुढचं काय चेंज कर? एक्सक्लेम सॅडली करायचं. माय गॉड असेल तर हॅलो म्हटलं, हॅलो शब्द आला का ग्रिटेड म्हणायचं. ही हॅलो राम म्हणजे ही ग्रिटेड राम. त्याने रामचं स्वागत केलं. ओके. आता सतन सेड व्हॉट अ ग्रेट फॉल. एमपीएससी कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे. आता व्हॉट अ ग्रेट फॉलच्या पुढे इट इज नव्हतं, मग आपण काय केलं? त्याचं पहिल्यांदा साधं वाक्य करायचं. व्हॉट अ ग्रेट फॉलचं कसं येईल? व्हॉट अ ग्रेट फॉल. व्हॉट अ ग्रेट फॉल. तर याचं असं करायचं, इट इज शेवटी इट इज टाकून घ्यायचं. काय करून घ्यायचं? इट इज टाकून मग त्याचं साधं वाक्य करायचं. इट इज अ व्हेरी ग्रेट फॉल. इट इज अ व्हेरी ग्रेट फॉल. ओके. आपण व्हॉटच्या वाक्यामध्ये शक्यतो ग्रेट घेतो, पण डबल ग्रेट शब्द झाला असता म्हणून आपण काय घेतलं? एकदाच फक्त व्हेरी शब्द घेतला. मग इट इज अ व्हेरी ग्रेट फॉलचं मग त्याच्यात बदल काय करायचं? इट वॉज व्हेरी ग्रेट फॉल. काय करायचं? पहिल्यांदा याचं साधं वाक्य बनवून घ्या. कशात काय करून घ्यायचं? साधं वाक्य. एक्सक्लेमेटरी वाक्याचं साधं वाक्य करा आणि मग त्याच्यामध्ये हे बदल करा. मग आता सतन एक्सक्लेम. काय? सतन एक्सक्लेम दॅट. सतन एक्सक्लेम दॅट. सेडचा बदल एक्सक्लेम दॅट केलं. एक्सक्लेम केलं आणि कंजंक्शन म्हणून दॅट घेतलं. उद्गारार्थी वाक्य, उद्गारार्थी जे चिन्ह आहे, डबल इंटरव्हल कॉमा वगैरे सगळं काढलं. आणि इट इजचं काय बदल होईल? इट वॉज. गुड. इट वॉज अ व्हेरी ग्रेट फॉल. आणि शेवटी काय येईल? फुल स्टॉप येईल. अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही. ओके. एमपीएससीच्या पीएसआय मध्ये विचारलेला प्रश्न आहे. देयर इज अ फ्लाय इन द सूप. वेटर स्क्रीम सरिता. सरिता म्हणली अरे या सूप मध्ये तर काय माशी पडलेली आहे. म्हणजे सरिता स्क्रीम. सरिता स्क्रीम ऍट द वेटर. ऍट द वेटर. सरिता त्या वेटरवर किंचाळली. काय? दॅट. आता स्क्रीम शब्द घेतला म्हणजे एक्सक्लेम घ्यायची गरज नाही. स्क्रीम ऍट द वेटर दॅट. देर इजच्या ऐवजी काय होईल? देर वॉज. काय होईल? देर वॉज अ फ्लाय इन द सूप. सूप मध्ये काय पडलेली आहे? माशी पडलेली. आता वेटर हा शब्द डबल येणार नाही. स्क्रीम ऍट वेटर असं आपण घेतलेलं आहे. मग लक्षात आलं का तुम्हाला? साधं म्हणजे जर तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर साधं करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये बदल करा. काळानुसार बदल करा. आणि अलास आला तर काय करायचं? अलास आला तर एक्सक्लेम विथ सॉरो किंवा सॉरोफुली. हुर्री आला तर एक्सक्लेम विथ जॉय. ओ म्हणजे भीती आली तर एक्सक्लेम विथ फिअर. हॅलो आला तर ग्रिटेड. ओ माय गॉड मग काय आलं? एक्सक्लेम विथ सॅड किंवा सॅडली. ओके. तर पाहूया अजून एमपीएससीने विचारलेली पुढची प्रश्न. एमपीएससी क्लर्क मध्ये विचारलेला प्रश्न आहे. व्हॉट अ होपलेस फेलो यू आर.
किती होपलेस विद्यार्थी आहेस तू. म्हणजे याचं पहिल्यांदा काय करायला सांगितलं मी तुम्हाला, साधं वाक्य बनवायचं. व्हॉट अ होपलेस फेलो यू आर, यू आर व्हेरी होपलेस असं करायचं. यू आर व्हेरी होपलेस फेलो, यू आर व्हेरी होपलेस फेलो असं करायचं. मग त्याच्यामध्ये बदल करायचा. सेट द टीचर टू द स्टुडंट, शिक्षक विद्यार्थ्याला म्हणाले. मग द टीचर टोल्ड द स्टुडंट, मग तुम्ही म्हणा सर तुम्ही तर एक्सक्लेम घेतलं होतं है का नाही, इथं टोल्ड का घेतलं, इथं एक्सक्लेम नुसतं टीचर फक्त सेड असतं तर आपण एक्सक्लेम केलं असतं. पण ते त्या विद्यार्थ्याला म्हणाले म्हणजे तिथं काय येईल, नाहीतर मग इथं काय करा, स्क्रीम ऍट द स्टुडंट, विद्यार्थ्यावर किंचाळले. ओके, असं देखील आपल्याला करता येईल. आणि यू आर व्हेरी होपलेस, इथं आपण कंजक्शन म्हणून काय घ्यायचं, दॅट घ्यायचं. आणि यू म्हणजे कोण, तो म्हणजे कोण, तो विद्यार्थी. दॅट ही वॉज अ व्हेरी होपलेस स्टुडंट असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ओके, आपण जर काय करायचं ठरवलं तर आपण काय केलं असतं, द टीचर एक्सक्लेम दॅट ही वॉज अ व्हेरी होपलेस स्टुडंट. ओके, किंवा द टीचर क्राईड ऍट द स्टुडंट दॅट ही वॉज व्हेरी होपलेस स्टुडंट आपण असं केलं असतं. पण त्यांनी परीक्षेमध्ये असं उत्तर दिलेलं आहे. माय फ्रेंड से हॅलो व्हॉट आर यू डुईंग हिअर. आता हा प्रश्न आहे बरं का, पण इथं हॅलो शब्द आला आणि उद्गारात ते आलं म्हणून मी हे वाक्य घेतलं. म्हणजे माय फ्रेंड ग्रीटेड मी करायचं. माय फ्रेंड ग्रीटेड मी, माझ्या मित्रांनी मला काय केलं, माझं स्वागत केलं. आणि प्रश्न असेल तर काय, कोणता प्रश्न असेल तर रिपोर्टिंग वर काय घेतो, सेट टू च्या ऐवजी काय घेतो, आस्क्ड. काय घेतो, प्रश्न विचारला जातो म्हणून आस्क घेतो. अँड आस्क दॅट. आता व्हॉट आर यू डुईंगचं साधं वाक्य काय होईल, हा व्हॉटचा शब्द येईलच पुन्हा सुरुवातीला, पण व्हॉट आर यू डुईंगचं काय येईल, यू आर डुईंग असं येईल. काय येईल, यू आर. मग यूचा बदल काय होईल, तू काय करतोय, तू म्हणजे कोण, तो. सॉरी, माय फ्रेंड ग्रीटेड मी, माझ्या मित्राने माझं स्वागत केलं. हॅलो व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू येथे काय करतोय, म्हणजे मला विचारलं, म्हणजे यूचा बदल म्हणजे मी तेथे काय करत होतो, म्हणजे यूचा बदल काय होईल, आय. आणि वॉटचा आरचा बदल काय होईल, वॉज. व्हॉट आय वॉज डुईंग हिअरचा बदल काय होईल, देअरचा बदल, हिअरचा बदल देअर होईल. लक्षात ठेवा. माय फ्रेंड ग्रीटेड मी अँड आस्क्ड मी व्हॉट आय वॉज डुईंग देअर. आता हे वाक्य ही सेड, तो म्हणाला मे गॉड पार्डन माय सन, बघा ही सेड मे गॉड पार्डन माय सन्स असं आहे ना, माझ्या मुलांना काय कर, देवा पार्डन कर म्हणजे माफ कर. मग आता ही काय केली, प्रार्थना केली तर आपण एक्सक्लेमच्या ऐवजी प्रे सुद्धा घेऊ शकतो. काय, ही प्रेड दॅट. आता मे गॉडचं आपण गॉड मे करून घ्यायचं, गॉड मे करायचं. आणि गॉड आपण तसंच घ्यायचं. आणि मेचा बदल काय करायचा, माईट. मेचा बदल माईट करायचा. गॉड माईट पार्डन माय सन. माय म्हणजे ही आलाय म्हणजे मायचं काय होईल, हिज सन्स असेल. हिज काय येईल, सन्स. ही प्रेड दॅट गॉड माईट पार्डन हिज सन्स. आता या वाक्यामध्ये ही सेड, तो म्हणाला लेटस लिव्ह द स्टेशन. आता बघा लेटसचं वाक्य मुद्दाम घेतलं मी. लेटसच्या वाक्यामध्ये सजेस्टेड घेतात. काय घेतात, सजेस्टेड म्हणजे सुचवलं जातं. म्हणजे ही सजेस्टेड दॅट. लेटसच्या वाक्यामध्ये लेट अस म्हणजे चला आपण, म्हणजे याच्यामध्ये वी घ्यावा लागतो. असच्या ऐवजी काय घ्यायचं, वी घ्यायचं. ही सजेस्टेड दॅट वी should leave the station. We should leave the station. आता पुढचं वाक्य बघा, व्हॉट अ स्ट्रोक सेड द बॉय. आता असं जर वाक्य आलं तर मी काय सांगितलं, जर उद्गारार्थी वाक्य असेल त्याचं काय करून घ्यायचं, साधं करून घ्यायचं. आणि व्हॉट अ स्ट्रोकचं साधं कोण सांगतं मला, शेवटी इट इज नाहीये, शेवटी कर्ता आणि क्रियापद नाहीये, मग काय करायचं, इट इज टाकायचं. काय करायचं, इट इज. आणि याचं करायचं, या वाक्याचं साधं वाक्य काय करायचं, इट इज अ. व्हॉट असेल तर व्हेरी नाही घेत, हाऊ असेल तर व्हेरी घेतो. आणि डबल व्हेरी, ऑलरेडी व्हेरी शब्द आला असेल तर मग आपल्याला तो व्हेरी घेता येणार नाही. ग्रेट शब्द येतं व्हॉटच्या ठिकाणी आपण ग्रेट शब्द घेतो किंवा एक्सलंट शब्द. इट इज अँड व्हॉटच्या ऐवजी आपण एक्सलंट घेऊ. इट इज अँड एक्सलंट स्ट्रोक. हे वाक्य करायचं.
आता सेट द बॉय, मग सेट द बॉयचं याचं वाक्य उत्तर काय येईल याचं? द बॉय एक्सक्लेम, द बॉय एक्सक्लेम दॅट, द बॉय एक्सक्लेम दॅट. बघा, जर हाऊचं वाक्य असेल, व्हॉटचं वाक्य असेल, हुरी असेल, अलास असेल, तर तिथं 100% एक्सक्लेम दॅट करून टाकायचं. काय करून टाकायचं? एक्सक्लेम दॅट. मग द बॉय एक्सक्लेम दॅट, आणि मग याचं काय करायचं? इनडिरेक्ट नॅरेशन. मग इटचं काय होईल? इटच राहील. इटचं काय होईल? वॉज होईल. याच्यामध्ये काळामध्ये बदल होतो. इट वॉज अन एक्सलंट स्ट्रोक, इट वॉज अन एक्सलंट स्ट्रोक. बघा, इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह काहीच नसतं, शेवटी फुल स्टॉपच असतो. म्हणजे उद्गारार्थी वाक्य असेल तरी साधं करायचं. प्रश्न आला होता बघा, व्हॉट आर यू डुईंग हिअर, तर यू आर डुईंग हिअर असं केलं, आणि मग त्याचा बदल केला आपण, व्हॉट आय वॉज डुईंग देअर असं बदल केला, म्हणजे शेवटी फुल स्टॉप दिला. लक्षात ठेवा, म्हणजे इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये तुम्हाला शेवटी फुल स्टॉपच असतो. प्रश्न असेल तरी साधं करायचं, आणि असं उद्गारार्थी वाक्य असेल तरी साधं करायचं, मग त्याचं आपण याच्यामध्ये इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये करायचंय. आता पुन्हा तसं झालं बघा, ही सेड व्हॉट अ ब्रेव्ह किंग शिवाजी वॉज. मग आता याचं साधं काय होईल? व्हॉट अ ब्रेव्ह किंग शिवाजी वॉज. वाटल्यास आपण याच्यामध्ये काय करू, थोडस याचं आपण वरती लिहून घेऊ. व्हॉट अ ब्रेव्ह किंग शिवाजी वॉज आहे ना, म्हणजे शिवाजी वॉज अ ब्रेव्ह किंग, अ व्हेरी ब्रेव्ह किंग, अ व्हेरी ब्रेव्ह किंग. शिवाजी खूप शूर राजा होता. ओके, आणि मग आता याचा ही सेटचं काय करायचं? ही बोला कसं? शिवाजी वॉज अ ब्रेव्ह किंग असं केलं साधं वाक्य, आणि मग याच्यामध्ये बदल करायचा. ही एक्सक्लेम्ड दॅट, ही एक्सक्लेम दॅट. एक्सक्लेम दॅट केलं. एक्सक्लेम विथ सारो केलं का? नाही. आलास, फक्त आलास शब्द राहिला तर एक्सक्लेम विथ सारो. हुरी आला तर एक्सक्लेम विथ जॉय. लक्षात आलं का तुम्हाला? आता इथं तसा काही शब्द नाही, इथं डायरेक्ट वाक्यच आहे. मग ही एक्सक्लेम दॅट शिवाजी वॉज अ ब्रेव्ह किंग. शिवाजी वॉज अ ब्रेव्ह किंगचं मग आता काय करायचं? एक्सक्लेम दॅट केलं. शिवाजी, आता वॉजचा वॉज म्हणजे साधा भूतकाळ आहे. वॉज काय आहे? साधा भूतकाळ आहे. मग वॉजचं काय होईल? पूर्ण भूतकाळ होईल. पूर्ण भूतकाळ काय होईल? हॅड बीन. काय होईल? हॅड बीन. वॉजचा बदल होईल हॅड बीन. शिवाजी हॅड बीन अ व्हेरी ब्रेव्ह किंग. ब्रेव्ह किंग. लक्षात आलं का? वॉज वेअर असेल तर त्याचा हॅड बीन होतं, फक्त वॉज वेअर असेल तर. आणि वॉज आणि आयएनजी असेल, वॉज वर्किंग असेल तर त्याचं काय करायचं? हॅड बीन आणि आयएनजी असेल म्हणजे पूर्ण वर्तमान. त्याचं म्हणजे जर चालू भूतकाळ असेल तर त्याचा चालू पूर्ण भूतकाळ होतो. लक्षात ठेवा. मग हे लक्षात आलं का? ही एक्सक्लेम दॅट कंजंक्शन आपल्या इथे हे जे अवतरण चिन्ह आहे ते सगळे काढून टाकायचे, उद्गारवाचक चिन्ह काढून टाकायचं आणि मग करायचं. आता गॉड, ओ गॉड माय मदर इज फेंटिंग, ही सेड. तो म्हणाला माझी आई काय झाली? माझ्या आईला भोवळ आली, बेशुद्ध झाली. आता आपण हे आनंदाने म्हणू का? नाही. मग हे काय म्हणू आपण? दुःखाने. मग ही एक्सक्लेम विथ सॉरो दॅट हिज मदर वॉज फेंटिंग. आता हे गॉडच्या ऐवजी आपण काय बदल करायचा? एक्सक्लेम विथ सॉरो, किंवा ही क्राईड जरी घेतलं तरी चालेल. ही क्राईड कशी? सॉरोफुली. ही क्राईड सॉरोफुली. तो दुःखाने ओरडला. काय ओरडला? माय मदर इज पेंटिंग. आपण माय मदर माझी आई का? नाही, त्याची आई. हर मदर. दॅट घेतला का? ही क्राईड सॉरोफुली दॅट हर मदर वॉज पेंटिंग. हिचा बद्दल काय होईल? हिचा बद्दल काय केला आपण? वॉज. ही क्राईड सॉरोफुली. ही क्राईड किंवा ही एक्सक्लेम्ड विथ सॉरो असं केलं तरी चालेल. ही एक्सक्लेम विथ सॉरो. एक्सक्लेम विथ सॉरो. तो दुःखाने. दॅट हर मदर वॉज पेंटिंग. त्याची आई काय झाली? बेशुद्ध झालेली. तर अशा पद्धतीचे हे सगळे वाक्य आपण 15 वाक्य आपण याची पाहिलेली आहेत. अतिशय सोपे वाक्य आहे. तर याच्यानंतर पाहूया आपण ओपेटेटिव्ह सेंटेन्स. ते 2-3-4 वाक्य पाहू आणि काही सरावासाठी काही तुम्हाला उदाहरण देतो, त्याची ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. अतिशय सोपं आहे, हे काहीच अवघड नाही. ओके, बघा इच्छादर्शक वाक्य आहेत. ओपेटेटिव्ह सेंटेन्स अतिशय सोपे वाक्य आहे. इच्छा करायची काय? गुड मॉर्निंग म्हणजे काय? तुझी सकाळ शुभ जाओ. गुड आफ्टरनून तुझी दुपार चांगली जाओ. गुड इव्हिनिंग तुझी संध्याकाळ चांगली जाओ. म्हणजे इच्छा दाखवलेली. मग इच्छा दाखवलं म्हणजे सेट टू च्या इथे विश घ्यायचं. लक्षात ठेवा. द टीचर इथं काहीच बदल करायचा नाही. इथं काय करायचं? विश.
विश द स्टुडंट्स दॅट गुड मॉर्निंगच्या ऐवजी काय करायचं अ व्हेरी गुड मॉर्निंग. काय अ व्हेरी गुड मॉर्निंग. म्हणजे हे काय बघा शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले गुड मॉर्निंग. हे मला दुसऱ्याला सांगायचे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग अशी इच्छा प्रकट केली. ओके मग व्हेरी गुड मॉर्निंग. मग हे वाक्य काय आलं द टीचर वाक्य वाटल्यास लिहून देतो विश द स्टुडंट्स अ व्हेरी गुड मॉर्निंग. दॅट विश द स्टुडंट दॅट अ व्हेरी गुड मॉर्निंग. ओके आता पुढचं वाक्य राजेश सेड टू महेश आहे. राजेश सेड टू महेश. आता राजेश सेड टू महेश आहे ना मग राजेश विश्ड महेश. राजेश विश्ड महेश. काय येईल याचं गुड आफ्टरनूनचं दुसऱ्याने गुड आफ्टरनून म्हटलं आपण काय अ व्हेरी गुड आफ्टरनून. अ व्हेरी गुड आफ्टरनून. आणि एक वाक्य लक्षात ठेवा जर विश्ड असेल ना त्या वाक्यामध्ये दॅट येत नाही. म्हणजे राजेश विश्ड महेश अ व्हेरी गुड आफ्टरनून. द टीचर विश्ड महेश नाही इथं दॅट येईल अ व्हेरी गुड मॉर्निंग. अ व्हेरी गुड मॉर्निंग. या वाक्यामध्ये दॅट येईल का विशच्या वाक्यामध्ये गुड दॅट येणार नाही. पण इतर वाक्यामध्ये बघा मे यू विन द रेस तू शर्यत जिंको. मे गॉड पार्डन दिस लिटल बॉय या लहान मुलाला देव माफ करो. असं जर असतं ना मग त्या वाक्यामध्ये आपल्याला प्रार्थना करायची असते देवाला. प्रार्थना करायची की येईल मग त्याच्यामध्ये दॅट येईल. म्हणजे ही प्रेड दॅट. ही काय आलं ही प्रेड दॅट कॉमा इन्व्हर्टेड कॉमा हे सगळं निघून जाईल. ही प्रेड दॅट मे यूचं यू मे करायचं आणि मग बदल करायचा. ही प्रेड दॅट यू मे विन द रेस. तू शर्यत जिंको. तू म्हणजे कोण मुलगा असेल तर ही असेल. मुलगी असेल तर काय शी असेल. दॅट ही किंवा शी. मेचं काय बदल होईल मग माइट. मे ही माइट विन द रेस. शी माइट विन द रेस. आणि पहिल्या ऑप्शन मध्ये ही असेल दुसऱ्या ऑप्शन मध्ये शी असेल तर आपण तिसरं उत्तर घ्यायचं. तिसरं 1 आणि 2 बरोबर असं उत्तर घ्यायचं. आता द ओल्ड वुमन सेड ती म्हातारी बाई म्हणाली मे गॉड पार्डन दिस लिटल बॉय. म्हणजे काय केली प्रार्थना केली. मग इथं काय आलं इथं सेडच्या ऐवजी काय येईल प्रेड दॅट. काय येईल प्रेड दॅट. आणि मे गॉडचं काय येईल मे गॉडचा बदल काय होईल गॉड मे करायचं. काय करायचं आणि गॉड मेच्या ऐवजी नंतर बदल काय करायचा गॉड माइट पार्डन. आता धिस येईल का धिसचा बदल काय होईल दॅट होईल. काय होईल दॅट. आणि कॉमा डबल इंटू कॉमा काढून फुल स्टॉप येईल. म्हणजे काय बदल केला सेडचा बदल केला प्रेड कंजंक्शन म्हणून दॅट घेतलं आणि मे गॉडचं गॉड मे करून त्याचा नंतर बदल केला गॉड माइट पार्डन. धिसचं दॅट लिटल बॉय. काय केलं दॅट लिटल बॉय. इच्छादर्शक वाक्य सुद्धा काही वेळेस तुम्हाला विचारली गेलेली आहेत. अतिशय सोपं आहे. इच्छा असेल तर विश दॅट नाही करायचं. काय करायचं विश फक्त करायचं. त्या वाक्यामध्ये दॅट करायचं नाही. अ व्हेरी गुड मॉर्निंग. अ व्हेरी गुड मॉर्निंग. आता मला सांगा हेच वाक्य मी तुम्हाला तोंडी विचारतो सांगा बरं. द टीचर सेड द स्टुडंट्स गुड इव्हिनिंग. काय येईल द टीचर विश द स्टुडंट्स अ व्हेरी गुड इव्हिनिंग. व्हेरी गुड. म्हणजे अगदी आपल्या लहान्या जान्हवीला जर समजा चौथीच्या मुलीला समजते तर तुम्हाला सहज समजेल. बरोबर आहे का नाही. काही अवघड आहे का नाही. मग आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय घ्यायचं कंजंक्शन म्हणून दॅट घ्यायचं. काय घ्यायचंय दॅट. एक्सक्लेम्ड दॅट. काही अवघड आहे का एक्सक्लेम दॅट घ्यायचं. हुर्री असेल तर एक्सक्लेम विथ जॉय. अलास असेल तर एक्सक्लेम विथ सारो. ओके. आणि ओ गॉड आला तर काय करायचं ओ गॉड म्हणजे त्याच्यामध्ये तिथं काय दाखवली त्याला भीती दाखवली विथ फिअर. काय घ्यायचं एक्सक्लेम फिअरफुली किंवा एक्सक्लेम विथ फिअर असं घ्यायचं. आणि हे ओपेटेटिव्ह सेंटेन्स आपण देखील पाहिलेत. स्पर्धा परीक्षेमध्ये आलेली सर्व उदाहरणं आपण पाहिलेत. मी तुम्हाला 5 उदाहरणं देतो सरावासाठी. ही जी उदाहरणं हे जर तुम्हाला कळलं असेल तर लगेच त्याचं कमेंट बॉक्समध्ये लगेच त्याची कमेंट करा. आणि जर तुम्हाला त्याची उत्तर येत नसतील तर ते जर समजा कन्फ्युजन असेल तर तुमच्या प्रत्येक कमेंटला मी तुम्हाला जर बरोबर असेल तर मी लगेच तुम्हाला यस यू आर बरोबर यू आर राईट असं टाकेल. म्हणजे प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा आणि अतिशय मेहनतीने मी हे सर्व व्हिडिओज मी तयार करत आहे. तुम्हाला किंवा तुमच्या जे कोणी स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक असतील किंवा 5वी ते 10वी 12वी प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हे डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ही अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हा जो मी आणि अतिशय मेहनतीने मी हे तयार केलेलं आहे. तर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे सबस्क्रायबर थोडेसे वाढलेले दिसले की आम्हालाही थोडासा आनंद होतो आणि आम्ही पुढील व्हिडिओ करण्यासाठी लगेच तयार राहतो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करा.
आणि लगेच हे मी जे दिलेले वाक्य आहेत हे वाक्य लगेच काय करा, त्याचा सराव करा आणि त्याची जी तुम्हाला आलेली जी उत्तर आहे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर बघा, सी सेड हाऊ बिझी यू आर, म्हणजे यू आर व्हेरी बिझी करून मग याचं हे करा. व्हॉट अ फाईन शॉट, याचं शेवटी इट इज टाकून घ्या, मग इट इज अ व्हेरी फाईन शॉट आणि मग करून तसं करा. व्हॉट अ लवली मॉर्निंग, इट इज करा, म्हणजे इट इज व्हेरी लवली मॉर्निंग करा आणि इट इज अ व्हेरी ग्रेट मॉर्निंग केलं तरी चालेल. इट इज अ व्हेरी ग्रेट मॉर्निंग आणि मग त्याचा बदल तुम्ही इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये करा. कपिल देव सेड ब्रावो, यू हॅव ऑल डन वेल. तर ब्रावोचा बदल काय करायचा, एक्सक्लेम विथ जॉय. एक्सक्लेम विथ काय करायचं, जॉय करायचं. माय फ्रेंड सेड गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड नाईट म्हणजे विश, याच्यामध्ये दॅट घ्यायचं नाही. ओ डिअर आय स्पिल्ड द मिल्क, म्हणजे काय, सुस्कारा टाकणं. ही साईड किंवा ही एक्सक्लेम विथ फिअर म्हणा किंवा ही साईड अँड सेट दॅट, मग पुढे काय त्याच्यामध्ये बदल करायचा. असे 6 वाक्य आहेत. हे 6च्या 6 वाक्य जे आहेत हे 6च्या 6 वाक्य तुम्ही याच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर समजा तुम्हाला काही अडचण आली तर बघा, मी MJ शेख सरांच्या या पुस्तकावरून बरेच वाक्य तुम्हाला याच्यामध्ये घेतलेले आहे, किंवा बाळासाहेब शिंदे यांचं जे पुस्तक आहे हे सुद्धा अतिशय सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सुद्धा भरपूर वाक्य सरावासाठी भरपूर वाक्य दिलेले आहेत. तर या दोन्ही पुस्तकांचा वापर करा, किंवा पाल अँड सुनीचं सुद्धा अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि या पुस्तकावरून चांगला सराव करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.